जसा प्रेग्नन्सीचा 8वा महिना मला लागला आहे, तसं माझं स्वतःकडे बिलकुलसुद्धा लक्ष नाही आहे. केसांकडे तर बिलकुलसुद्धा नाही आहे. तर म्हणलं आज तुमच्या संग एक नवीन हेअर मास्क शेअर करावा, जो मी अप्लाय करत असते. त्याच्या आधी आपण जेवण करून घेऊ. ह्यात मी लसूण टाकलं होतं, कारण की मला लसूण खायची खूप जास्त इच्छा झाली होती. खाऊन झाल्यानंतर मी लक्ष्मीला चपाती दिली आणि थोडंसं वॉकिंग केलं. खाल्ल्या वॉकिंग केलं की जरा बरं वाटतं पोटामध्ये. आणि नंतर कांदे घेतले, कांदे कट करून मिक्सरमध्ये चांगल्या पद्धतीने वाटून घेतलं आणि एक कॉटनचं कापड आणि एक वाटी घेतली जेणेकरून कांद्याचा रस मला पिळता येईल. आणि बघू शकता माझ्या डोळ्याला आग आग होत होती, कारण कांदा खूप तिखट होता. आणि नंतर ॲलोवेरा घ्यायचा आहे. ॲलोवेराला मधनं कट करून कंगवेच्या मदतीने ॲलोवेरा जेल हे काढून घ्यायचं आहे. हे बघू शकता मी कशा पद्धतीने काढत आहे आणि कंगवेच्या मदतीने इझिली निघून जातात ॲलोवेरा जेल. ॲलोवेरा जेल निघाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे खोबरे तेल. जे तुमच्या घरात जे असेल ते वापरू शकता. हे मी घरी होममेड केलेलं आहे, हेच मी वापरत असते. हेअरलाईनमध्ये असं ऑइल अप्लाय करायचं आहे. ऑइल लावल्यानंतर तुम्हाला जो आपण कांद्याचा रस काढलेला होता, तो सुद्धा केसांना अप्लाय करायचा आहे. आपण हे डायरेक्ट असं वतत घ्यायचं आहे, वतून घ्यायचं आहे, कारण की ते पट्टा लावता येईल. नाहीतर बोटाच्या साहाय्याने लावलं ना की लय वेळ जातो. मग मी अशा पद्धतीने लावत होते, जेणेकरून पटकन होईल लावून. आणि नंतर ॲलोवेरा जेल काढलेला होता, तो आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे. केसांची 2 भाग करायचे आणि चांगलं असं मसळून बघू शकता असं चिकट होतं हाताला. नंतर ते केसाला अप्लाय करायचं आहे. केसांना अप्लाय केल्यानंतर केस नीट चांगल्या पद्धतीने बांधून घ्यायचे आणि जे ॲलोवेरा राहिलेला होता त्याचं काय म्हणतात त्याला ते स्किनला पण राहिलेलं असतं ॲलोवेरा जेल. मग ते लावून घ्यायचे चेहऱ्याला आणि हे बघू शकता लावून मग आपल्या घरातली कामं करत बसायची. जी घरातली काही कामं असतील त्याच्यामध्ये 1 तास निघून जाईल आणि कसं निघून जाईल ते आपल्याला कळणार पण नाही. हे बघू शकता मी वॉश केलेली आहे. मग माझी केस थोडीशी वल्ली आहे. तुम्हाला हा ब्लॉग माझा कसा वाटला मला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ आवडला का तुम्हाला?